लातूर जिल्ह्यातल्या कृषी सहायकांनी जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कार्यालयासमोर एक दिवसीय धरणं आंदोलन केलं। या आंदोलनात जवळपास 250 कृषी सहायक सहभागी झाले होते। कृषी सहायक पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावं, कृषी सहायकांना लॅपटॉप उपलब्ध करून द्यावेत अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यातल्या कृषी सहायक कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले। विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं जातं। कृषी सहायकाऐवजी सहाय्यक कृषी अधिकारी पदनाम करावं, कृषी आकृती बंधामध्ये कृषी पर्यवेक्षक पदांची संख्या वाढवण्यात यावी अशा अनेक मागण्या करण्यात आल्या। गोंदियामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या वतीने प्रशासकीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। कार्यालयातलं संपूर्ण कामकाज मोबाईलवरच करावं लागतं, त्यामुळे शासकीय कामासाठी लॅपटॉप दिला जावा, कृषी सहायकांना ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस मिळावा अशा विविध मागण्या करण्यात आल्या। चंद्रपूर जिल्ह्यातल्या कृषी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी भवन कार्यालय परिसरात धरणं आंदोलन केलं। कृषी सेवकांना नियमित कृषी सहायक पदावर नियुक्ती करावी, कृषी सहायक पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावं अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। भंडारा जिल्ह्याच्या तुमसरमध्ये विविध योजनांचा निधी रखडलाय। संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना यासह धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्यावा या मागण्यांसाठी महाविकास आघाडीने आंदोलन केलं। लवकरच निधी उपलब्ध करून लाभार्थ्यांना देण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर महापालिकेमध्ये कामांचा त्यांनी आढावा घेतला। नाग नदी, पोहरा नदी पुनर्जीवित करण्यासंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत देखील उपस्थित होते। जालना शहरासह ग्रामीण भागात आज पुन्हा पावसानं हजेरी लावली। सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता। दुपारच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण तयार झालं आणि त्यानंतर शहरासह ग्रामीण भागात पावसानं हजेरी लावली। अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसानं पुन्हा वातावरणात गारवा निर्माण झाला। अकोल्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा शेतकरी खरीपपूर्व आढावा मेळावा पार पडला। या मेळाव्यामध्ये 300 पेक्षा अधिक शेतकरी सहभागी झाले होते। खरीप पिकांचं नियोजन, लागवड पद्धती, बियाणं, खत आणि नवीन कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली। नाशिकमध्ये काँग्रेसनं तिरंगा रॅली काढली। लष्करांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर त्यांच्या कामाचं कौतुक करण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं। रॅलीमध्ये काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाणे जिल्ह्यातल्या कोणगावमध्ये भाजप ग्रामीण महिला मोर्चानं तिरंगा रॅलीचं आयोजन केलं। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर रॅली काढण्यात आली। रॅलीमध्ये महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे त्यांनी आभार मानले। कल्याणमध्ये शिवसेनेकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। रॅलीमध्ये आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी सहभागी झाले। हातामध्ये तिरंगा घेऊन बाईक रॅली पार पडली। यवतमाळच्या पुसदमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। 100 फूट लांब तिरंगा ध्वज हाती घेऊन नागरिक रॅलीमध्ये सहभागी झाले। ऑपरेशन सिंधूच्या यशानंतर सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी रॅली काढण्यात आली। नंदुरबार शहरात सर्व पक्षाच्या वतीनं तिरंगा रॅली काढून ऑपरेशन सिंदूरचं अभिनंदन करण्यात आलं। भारतीय जवानांनी उल्लेखनीय केलेल्या कामाबद्दल अभिनंदन म्हणून शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली। ऑपरेशन सिंधूच्या यशानंतर महाडमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली। मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली रॅली आयोजित करण्यात आली होती। रॅलीपूर्वी गोगावले यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला। महाड शहरात तिरंगा रॅलीच्या समारोपावेळी मंत्री भरत गोगावले यांनी देशभक्तीपर गीताच्या तालावर ठेका धरला। या रॅलीचा शिवाजी महाराज चौकामध्ये समारोप झाला। युट्यूबर गुप्तहेर ज्योती मल्होत्रासाठी आता पाकिस्तानी टूल किट ऍक्टिव्ह झाले। पाकिस्तानी युट्यूबर ज्योतीच्या समर्थनार्थ पुढे आले। पाकिस्तानी युट्यूबर हिरा बेतुलनं ज्योतीच्या समर्थनार्थ पोस्ट केली। ज्योतीला टार्गेट केलं जात असल्याची पोस्ट हिराने केली। याच हिरासोबत ज्योतीचा व्हिडिओ सुद्धा समोर आला। हेरगिरी प्रकरणात देशभरात अटक सत्र सुरू आहे। ज्योती मल्होत्रानंतर अनेक जण आयएसआयचे एजंट म्हणून काम करत असल्याचं समोर आले। उत्तर प्रदेश एटीएसनं आणखी एका आयएसआय एजंटला अटक केली। हा एजंट उत्तर प्रदेशमधल्या रामपूरचा असणार आहे। शहजाद असं त्याचं नाव आहे। ऑपरेशन सिंधूरचा नवा व्हिडिओ समोर आलाय। भारतीय लष्करानं हा नवा व्हिडिओ जारी केलाय। पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त करतानाचा हा व्हिडिओ आहे। वेस्टर्न कमांडनं हा व्हिडिओ जारी केला।
IMFनं पाकिस्तानला मोठा दणका दिलाय. पाकिस्तानला कर्ज निधीतला पुढचा हप्ता देण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 11 नव्या अटी घातल्या. भारतासोबतच्या तणावामुळे या कर्ज नियोजनेतलं आर्थिक बाह्य आणि सुधारणांची उद्दिष्ट धोक्यात येत असल्याचा इशारा IMFनं दिला. IMFनं पाकिस्तानवर घातलेल्या अटींची संख्या आता 50 वर गेली. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन ऑल आउट सुरू आहे. शोपियानमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांना मोठं यश मिळाले. 2 दहशतवाद्यांसह त्यांच्या 2 साथीदारांना अटक करण्यात आली. यासह 8 ग्रेनेड, 4 पिस्तूल आणि 43 जिवंत काडतुसं जप्त केली. मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या शस्त्रसंधीनंतर देशभरात काढल्या जाणाऱ्या तिरंगा यात्रा आणि जल्लोषाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. आपण युद्धात विजय मिळवलेला नाही, तर हा केवळ युद्धविराम आहे. त्यामुळे देशभरात सुरू असणारा हा जल्लोष मनाला वेदना देणारा असल्याची खंत अमित ठाकरे यांनी पत्रात बोलून दाखवली. आजपासून 11वी साठी प्रवेश सुरू होणार आहे. यंदा पहिल्यांदाच राज्यभर 11वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते. त्यासाठी राज्यभरातून 9294 कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली असून विद्यार्थ्यांना बुधवारपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार. ही प्रक्रिया 28 मे पर्यंत चालू राहणार आहे. 11वी प्रवेशासाठी पुणे जिल्ह्यामध्ये 685 कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी पूर्ण झाली. पुणे विभागामध्ये पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर या 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. विभागातल्या 1526 महाविद्यालयांनी नोंदणी केली. यामध्ये पुण्यामध्ये 685, अहिल्यानगरमध्ये 453 आणि सोलापूरमध्ये 388 महाविद्यालयांचा समावेश आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने UPSCच्या परीक्षार्थींसाठी 2026 मधलं परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं. पूर्व परीक्षा 24 मे रोजी तर मुख्य परीक्षा 21 ऑगस्टला होणार आहे. या वेळापत्रकामुळे परीक्षार्थींना नियोजनपूर्वक तयारी करणं शक्य होणार. परभणीच्या गंगाखेड शहरामध्ये रेल्वे फाटकावर उड्डाणपूल उभारावा या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन केलं. यावेळी गंगाखेड तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. उड्डाणपूल नसल्यानं याचा फटका शाळकरी विद्यार्थी आणि रुग्णांना बसतोय. तसंच वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण होती. आमदार छगन भुजबळ यांना खंडणी मागणाऱ्या तोते अधिकाऱ्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीने आपण इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचं सांगून भुजबळांकडे 1 कोटींची खंडणी मागितली होती. उत्तराखंडच्या नैनितालमधल्या रामनगरमध्ये मुंबईतल्या पर्यटकांच्या बसवर अज्ञात तरुणांनी हल्ला केला. जंगल सफारीवरून परतत असताना बसवर हल्ला करत काचा फोडण्यात आला. यामध्ये काही पर्यटक जखमी झालेत. CCTV फुटेजद्वारे पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. एक देश एक कृषी एक टीम महिना अखेर सुरू होणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली. या अंतर्गत देशातल्या 16,000 कृषी शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांसोबत काम करतील. 29 मे रोजी महाराष्ट्रातून प्रारंभ करून देशभरात ही योजना राबवली जाणार. पुणे महानगरपालिकेने अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करायला सुरुवात केली. येत्या 8 दिवसात अनधिकृत होर्डिंग्स काढली नाही तर होर्डिंग धारकांवर पुन्हा गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा आयुक्त योगेश मसे यांनी दिला. नागपूरमध्ये 17 दिवस ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली. 3 जूनपर्यंत ही बंदी असणार आहे. पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधल्या संघ मुख्यालय दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचं समोर आले. त्यामुळे नागपूर पोलीस हाय अलर्टवर. कोईमतूर भगत की कोठी या वाशीमध्ये जाणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला आता मुदतवाढ देण्यात आली. उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. ही विशेष ट्रेन आता जुलैपर्यंत धावणार असल्यानं प्रवाशांना दिलासा मिळाला. पुण्यातल्या तळेगाव दाभाडे आगारामध्ये 5 नवीन एसटी बसेसचं लोकार्पण झाले. आमदार सुनील शेळकेंच्या हस्ते लोकार्पण पार पडलं. नागरिकांना अधिक वेळेवर आणि सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून नवीन बस दाखल केल्या. धुळे रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचं काम पूर्ण झाले. 22 मे रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने याचं उद्घाटन होणार आहे. अद्ययावत प्लॅटफॉर्म, शेडची उभारणी अशी विविध कामं गेल्या वर्षभरापासून सुरू होती. मुंबईतल्या आरे ते कफ परेड मेट्रो 3 मार्गिकेवर सुरक्षा व्यवस्था आता चोख करण्यात आली. मेट्रो स्थानकात प्रत्येकाची कसून तपासणी केली जाते. या मार्गिकेवरच्या सिद्धिविनायक मेट्रो स्थानकात प्रत्येकाची तपासणी करूनच त्याला स्थानकात प्रवेश दिला जातो. मुंबईमध्ये जून अखेरपर्यंत आता ई-बाईक धावणार आहेत. शासनाने ई-बाईक टॅक्सीबद्दलचा शासन निर्णय जारी केल्यानंतर सर्व शहरांमध्ये इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. त्यासाठी परिवहन विभागाने नियमावली तयार केली. ती लवकरच प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर परवाने दिले जातील आणि ही सेवा मुंबईसह अन्य मोठ्या शहरांमध्ये सुरू होणार आहे.
कल्याणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते आरटीओ कार्यालयाचं उद्घाटन झालं। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसंच आरटीओ अधिकारी उपस्थित होते। या नव्या कार्यालयामध्ये प्रशस्त जागा, स्वतंत्र कर्मचारी कक्ष आणि लहान मुलांसाठी पार्कची सोय करण्यात आली। यानंतर मी विनंती करते जगभरातल्या निर्वासितांना भारतात आश्रय का द्यायचा? भारत काही धर्मशाळा नाही असं मत सुप्रीम कोर्टाने आता व्यक्त केलंय। भारताची लोकसंख्या 140 कोटींवर गेली, त्यामुळे कुठूनही येणाऱ्या निर्वासितांना आश्रय देता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। निर्वासितांबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली। यावेळी सुप्रीम कोर्टाने ही महत्त्वाची टिप्पणी केली। एका निर्वासिताच्या जीवाला श्रीलंकेत धोका आहे, त्यामुळे त्याला भारतात राहण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली। तुमच्या देशात धोका असेल तर दुसऱ्या देशात जा असं देखील सुप्रीम कोर्टाने म्हटलं। आता राज्यातले इतर बातम्या पाहूयात। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आजपासून 6 दिवसीय विदेश दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यामध्ये ते नेदरलँड, डेन्मार्क आणि जर्मनीचा दौरा करणार आहेत। ऑपरेशन सिंधूर नंतर जयशंकर यांचा हा पहिलाच दौरा आहे। भारतात कोरोनाने आता टेन्शन वाढवले। हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंड या आशियातल्या देशांमध्ये गेल्या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली। भारतात देखील गेल्या आठवड्यात 58 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 93 इतकी आहे। हाँगकाँग, सिंगापूरमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे रुग्णसंख्या वाढली। अहवालानुसार सिंगापूरमध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची रुग्णसंख्या 28% वाढली। तिथली रुग्णसंख्या 14,200 वर पोहोचली। हाँगकाँगमध्ये कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या। चाचण्यांचं प्रमाण 13.66%। मुंबईमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला का असा प्रश्न उपस्थित होतो, कारण केएम रुग्णालयामध्ये 2 संशयित कोरोना बाधितांचा मृत्यू झाला। दोन्ही रुग्णांच्या मृत्यूपूर्वी केलेल्या चाचणीमध्ये हे रुग्ण कोरोना बाधित असल्याचं स्पष्ट झालं। मात्र संशयित कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू त्यांना असलेल्या सहव्याधीमुळे झाल्याचं स्पष्टीकरण केएम रुग्णालयाने दिलं। आजपासून पुढचे 5 दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार आहे। कोकणासह मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर विदर्भात सुद्धा काही ठिकाणी पाऊस कोसळणार आहे। नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसलाय। चांदवड तालुक्यातल्या वडगाव पंगू इथं पोल्ट्री फार्म शेजारी वीज पडली, यामुळे जवळपास 2000 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या। यामध्ये पोल्ट्री व्यावसायिकाचं मोठं नुकसान झालं। शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होती। सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। खासदार प्रणिती शिंदे यांनी नुकसानीची पाहणी केली। तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली। नाशिक जिल्ह्यातल्या अनेक भागात जोरदार अवकाळी पाऊस झालाय। मनमाड परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला, त्यामुळे पांझर नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटला सुद्धा अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाचा तडाखा बसलाय। अनेक आदिवासींच्या घराचं छप्पर उडून गेल्यामुळे आदिवासी बेघर झाले। संपूर्ण धारणी तालुक्याला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलं असून वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं। जालना जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय। जिल्ह्यातल्या जालना, बदनापूर, घनसावंगी, भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात 1.5 ते 2 तास मुसळधार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच दाणादाण उडाली। भोकरदन तालुक्यातल्या सिपोरा बाजार इथं अंगावर वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाला। नाशिक जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय, तर गुरुवारपर्यंत येलो अलर्ट देण्यात आलाय। ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे 5,500 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। सर्वाधिक फटका कांदा, भाजीपाला आणि आंबा पिकाला बसलाय, त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला।